आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। मागील कालावधीमध्ये जे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं होतं। पूर्ण उभी पिके वाहून गेलेली होती। शेतकरी भयानक असा आर्थिक संकटामध्ये फसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक निधी जाहीर केलेला आहे। हा निधी बरेच जे गरजवंत आणि खरंच ज्यांचं नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना आणखीन सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीये। पंचनामे झाले, मदत जाहीर झाली, परंतु शासनाने ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत, ई पोर्टल सुविधा, त्यानंतर फार्मर आयडी, तर या दोन्ही गोष्टींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत। सर्व्हर व्यवस्थित चालत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखीन देखील निधी जमा होत नाहीये। शेतकरी अगोदरच भरपूर अडचणीत आहे, संकटात आहे। अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे। त्यामध्ये पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने मदत जाहीर करून सुद्धा जर शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नसेल तर या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय नाहीये। अशा अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या होत्या। या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे आणि इशारा देखील दिलेला आहे की ई पोर्टल सुविधा आणि फार्मर आयडी साठी आपण स्थानिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करावे व तत्काळ ही शेतकऱ्यांचे ज्या नोंदण्या आहेत त्या कराव्या व तत्काळ त्यांच्या खात्यावरती जो निधी जाहीर केलेला आहे तो देण्यात यावा। आणि असं जर नाही झालं तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल आणि शेतकऱ्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे।